श्रीगणेशाय नमः। ऐशे शिष्याची विनंती, ऐकोने सिद्धकाय बोलती, साधु साधू तुझी भक्ती, प्रीती पावो गुरुचरणीम, ऐक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझ्या प्रश्नीम, आदिमध्यावसानक, प्रश्न केला परवानिका, सांगेन आताम तुझा विवेका, अत्रि ऋषीचा पूर्वका, सृष्टीपासोनी सकळ, पूर्वीम सृष्टी नभती काही, जळमय होतेम सर्वही, आपो नारायण म्हणून पाहिम, वेद बोधती याची कारणेम, उदक आपो नारायण, सर्वां ठायीं वासपूर्ण, बुद्धिसंभव प्रपंच गुण, हिरण्यगर्भ अंड निर्मिले, त्यांची ब्रह्मांड नाम जाहलेम, रजोगुण ब्रह्मयासी निर्मिलेम, हिरण्यगर्भ नाम पावलेम, देवता वर्ष एक होतेम, त्यांची ब्रह्मांड देखा, हटोनि शकलेम झालीम ऐका, एक शकल भूमिका, हौनी ठेलीम शकलेम दोनी, ब्रह्मा तेथेम उपजोन, रचिले चबदाही भुवन, दाही दिशा मानसवचन, काळकाम क्रोधादि सकळ, सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसीम, नामेन सांगेन परिजयसीम, 7 जण ब्रह्मपुत्र, मारीची अत्रि अंगिरस, पुलस्त्या पुलहक ऋतुवसिष्ठ, सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण, सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि, तेथोनि पीठ गुरुसंतती, सांगेन ऐक एकचित्तीम, सभाग्य नामधारका, ऋषी अत्रीची भार्या, नाम तिचेम अनसूया, पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेची जाण, तिचेम सौंदर्य लक्षण, वर्णुम शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण, तिचेम रूप काय सांगोम, पतिसेवा करी बहुत, समस्त सुरवर भयाभीत, स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित, म्हणून चिंतिते मानसीम, इंद्रादी सुरवर मिळूनी, त्रयमूर्तीं पासी जाऊनी, विनाविताती प्रकाशोनी, आचार अत्रि ऋषीचा, इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनसूया, आचार तिचा सांगोम काय, तुम्हा प्रति विस्तारुनी, पतिसेवा करी भक्तीसी, मनोवाक्काय मानसीम, अतिथी पूजा महाहर्षीम, विमुख नभे कवणे काळी, तिचा आचार देखोनी, सूर्याभीतसे गगनीम, उष्ण तिजला होईल म्हणूनी, मंद मंद तपतसे, अग्नि झाला भयाभीत, शीतळ असे वर्तत, वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे, भूमी आपण भिवनी देखा, नम्र चाहदी पादुका, शाप देईल म्हणूनी ऐका, समस्त आम्ही भीतसोम, नेणूम घेईल कवणस्थान, कोण्या देवाचे हिरोन, एखाद्यातेम वरदेताम जाण, तोही आमुतेम मारून शके, यासी करावा उपाय, तुम जगतात्मा देवराय, जाईल आमचा स्वर्गठाय, म्हणून आदोम तुम्हा सांगो, न कराल चरी उपाय जासी, सेवा करूम आम्ही तिसीम, तिचे द्वारीम अहर्निशेम, राहुम चित्त धरोनियाम, सेमैकोनी त्रयमूर्ती, महाक्रोधेम कांपती, चला जाऊन पाहूम कैसी सती, म्हणती आहे पतिव्रता, व्रतभंग करोनी तिसी, ठेवनी येऊन भूमीसी, अथवा वैवस्वतादयासी, पाठवून म्हणून निघाले, सत्व पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेशभिक्षुकाचे, आश्रमा आले अत्रीचे, अभ्यागत होऊनियाम, ऋषी करुम केला अनुष्ठान, मागेम आले त्रयमूर्ती आपण, अनसूयेसी आश्वासून, अतिथी आपण आलो म्हणती, क्षुधेम बहु पीडोन, आम्ही आलोम ब्राह्मण, त्वरित द्यावेन सती अन्न, अथवा जाऊन आणिका ठायाम, सदाम तुमचे आश्रमांत, संतर्पण अभ्यागत, ऐको आली कीर्ती विख्यात, म्हणून आलोम अनसूये, छा भोजन दान तुम्ही, देता म्हणून ऐकलेम आम्ही, ठाकोनी आलोम याची कामीम, इच्छा भोजन मागावया, तुकेम ऐकोनी अनसूया, नमन केलेम तत्क्षणिया, वैसकार करूनियाम, क्षादन केले चरण त्यांचे, अर्घ्यपाद्य देवनी त्यांसी, गंधाक्षता पुष्पेसी, सवेंच म्हणतसे हर्षीम, आरोगण सारीचे, अतिथी म्हणती तये वेळी, करोनी आदोम आंघोळी, ऋषी येती बहुतां वेळी, त्वरित आम्हां भोजन द्यावेम, वासना पाहोनी अतिथीतेम, काय केलेम पतिव्रतेम, ठाय घातले त्वरितेम, वैसकार केला देखा, वैसवो नियाम पाटावरी, भृतेंसी पात्र अभिधारी, घेवोनी आली आपण क्षीरी, शाकपाक तये वेळी, तिसी म्हणती अहो नारी, आम्ही अतिथी आलोम दूरी, देखोनी तुझे स्वरूप सुंदरी, अभीष्ट मानसीम आणिक वसे, नग्न होवोनी आम्हांसी, अन्न वाढावेम परिजेसी, अथवा काय निरोपदेशी, आम्ही जाऊन नाहीम तरी, ऐकोनी द्विजांचे वचन, अनसूया करी चिंतन, आले विप्र पहावयामन, कारणिक पुरुष होतील, पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतःकरणीम, अतिथे विमुख तरी हानी, निरोप केवीम उल्लंघो, माझे मन असे निर्मळ, काय करील मनमथ खळ, पतीचेम असे तपफळ, तारील मज म्हणत असे, सेम विचारोनी मानसी, तथास्तु म्हणे तयामसी, भोजन करावेम स्वस्थ चित्तेंसी,
नग्न वाढी न म्हणतसे पाकस्थान जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडो निनग्न म्हणे अतिथी बाळ माझे नग्न होबो निसती देखा घेऊनी आधी अन्नोदका तव त्याची झाले बाळका ठायां पुढे दोळती बाळीं देखोनी अनसूया भयचकित होबोनियां पुनरपि वस्त्रं नेसोनियां आधी तया बाळकांजवळी हृदन करीती तिन्ही बाळ अनसूया राहावी वेळोवेळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेतसे कडिये घेवोनी बाळकांसी स्तनपान करवी अतिहर्षीं एका सांडोनी एकाशीं क्षुधा निवारण करीतसे पाहे पाम नवलकाय खडदें त्रयमूर्तीं से बाळ झालें स्तनपान मात्रें तोषलें तप फळ ऐसें पतिव्रतेचे ज्याचे उदरीं 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारणी पतिव्रता स्तनपानीं चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टिकरणीं अहर्निशीं त्याची क्षुधा स्तनपानींसी केवीं झाली निवारण भाळाक्ष कर्पूरगौर पंचवक्त्र काळग्निरुद्र स्तनपान करी अनसूया सुंदर तपसामर्थ्ये अत्री ऐसा अनसूया अत्री रमणा नभती मागे ऐशी कोणी त्रयमूर्तीं झाली जननी ख्याती प्रगट झाली त्रिभुवनांत कडिये घेवोनी बाळकांसी खेळवी तसे तिघांसी घालोनियां पाळण्यासी पर्यंत गाय तये वेळीं पर्यंत गायनानापरी उपनिषदार्थ अतिकुसरी अति उल्हासें सप्तस्वरीं संभोखितसे त्रिमूर्तींसी इतुकें होता तजय वेळीं मध्यान्न वेळ अतिथी काळीं अत्रि ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमा घरा माझी अवलोकिता तव देखिली अनसूया गातां कैंची बाळे ऐसे म्हणता पुसतते स्त्रियेसी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानीं असे पाहत त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारितां अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले तजय वेळीं बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती ठाकले सन्मुखेंसी साधु साधु अत्री ऋषी अनसूया सत्यपतिव्रता तुष्टदं तुझे भक्तीसी मागावर जो मनीम इच्छिसी अत्री म्हणे सतीसी जयं वांछिसी मागातां अनसूया म्हणे ऋषीसी प्राणेश्वरां तुंची होसी देव पातळे तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आतां तिघे बाळक माझे घरीं रहावे माझे पुत्रांपरी हेंची मागतो निर्धारीं त्रयमूर्ती आपण एकरूप ऐसें वचन ऐकोनी वरदिथला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणूनी आपण केले निषादयासी त्रिमूर्ती राहिले त्याचे घरीं अनसूया पोशी बाळकांपरी नामें ठेविलीं प्रीती करीं त्रिवर्गाची परिजयसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनसूयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुकां जाऊं तपा निजस्थाना दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानीं जाऊं तीर्थे माचरोनी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हां त्वरितें चंद्रमंडळीं वासमातें नित्यदर्शना तुमचे चरणीं तिसरा दत्ता विष्णुमूर्ती असेल तुमचे धरो निचित्तीं त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणून सांगती तियेसी त्रयमूर्ती जाणा तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरो निचित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्थाना अनुष्ठानासी अनसूयेचे घरीं देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती ऐका नाम दत्तात्रेय ऐका मूळपीठ श्री गुरुचे शापरी सिद्ध देखा कथा संगे नामधारका संतोषें प्रश्न करी अनेका पुसतसे सिद्धासी जय जय सिद्ध योगीश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो जैनि प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुचा योगीराज विनंती माझी परिजयसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढें अवतार जाहले गुरु कवणें परी निरोपीचे विस्तारुनी आम्हांसी सांगा स्वामी कृपेसी अवतार त्रिमूर्तींसी अनुक्रमें निरोपावें म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकतां होय मनोहरू सकळाभीष्टें साधतीं इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः।